आलेला आहे की ज्या तऱ्हेने आज माझ्याबरोबर सगळे आहेत ना, तुम्ही सर्वांना विचारा कोण आहे, ती धारावीची जनता आहे आणि आमचा आवाज ऐकला पाहिजे। धारावी जर कोणी बनवली आहे तर आमच्या धारावीकरांनी बनवलेली आहे आणि दुर्दैवाने आमच्या धारावीचा आवाज त्या ठिकाणी ऐकला जात नाहीये। आज तरी मला वाटतं सरकारचे कान खुलतील, डोळे खुलतील। ज्या तऱ्हेने या देशाचे पंतप्रधान जवळचेच नाही मित्र त्यांना मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी डीसी रूल मध्ये बदलाव केले जात आहे, त्यांच्यासाठी नव्या नव्या योजना आणल्या जात आहेत। अशा वेळेला आमच्या धारावीकराला विचारलं सुद्धा जात नाहीये। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्हाला सांगतात की आपण विकासाच्या विरोधी आहात। मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, विकासाच्या विरोधी आम्ही आहोत का? आम्ही विकासाला सुरुवात केलेली आहे। दुर्दैवाने मी सांगू इच्छिते की या सगळ्या TDR घोटाळ्यामध्ये, FSI घोटाळ्यामध्ये आणि लाख करोडच्या घोटाळ्यामध्ये ज्यांचा फायदा करण्यासाठी ते काम करतात त्यांनी कधीतरी जनतेचं म्हणणं ऐकावं। इथे प्रत्येक घराघरामध्ये छोटे छोटे उद्योग चालतात, लघु उद्योग चालतात, इथे काही मोठ्या कॉलनी आहेत त्याच्याबद्दल कुठली चर्चा नाही, त्या ठिकाणी कुठलं बोलणं नाही आणि सगळा जो फायदा आहे तो फक्त विकासकाला म्हणजे अडाण्या देण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चालू आहे। आमचं म्हणणं आहे की धारावीचा माणूस धारावीत राहिला पाहिजे। 7 लाख लोक आमची बाहेर का जातील? कोणासाठी विकास आहे हा? ज्या वेळेला आम्ही सांगतो की विकास हा इथल्या लोकांसाठी व्हायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने आमच्या लोकांना बाहेर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि TDRच्या माध्यमातून मुंबईला बळकावण्याचं काम त्या माध्यमातून होते। म्हणजे आज प्रत्येक मुंबईतल्या विकासकाला त्यांच्या दरवाज्यात आणण्याचं काम केलेलं आहे, मुंबईला वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे आणि धारावी जिच्या माध्यमातून हे जे होत आहे त्या धारावीला तोंडाला पानं पुसण्याचं काम होते आणि म्हणून धारावीच्या लोकांचा विकास होत असताना धारावीच्या माणसाला त्याच सेक्टरमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, तिथलं रिलीजियस स्ट्रक्चर त्या ठिकाणी ठेवून गेलं पाहिजे, मोठा एरिया ह्यांना फायदा मिळाला पाहिजे, आमच्या लोकांना फायदा मिळाला पाहिजे, पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही। त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा महाघोटाळा दिसत आहे ज्याचा मी काल अधिवेशनामध्ये भाषण करून उल्लेख केलेला आहे। TDR संदर्भात तुम्ही मुद्दा उपस्थित केला, त्या संदर्भात राहुल शेवाळे म्हणणं आहे तो तांत्रिक मुद्दा आहे, त्याच्या संदर्भात हरकती जी आहेत त्या सध्या अजूनही आम्ही घेतोय। नाही, राहुल शेवाळे साहेब देशाच्या पंतप्रधानांना भेटून आले, त्याच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदय पण कुटुंब भेटून आले। आल्यानंतर पहिलं वाक्य काय सांगतात? धारावीचा विकास झाला पाहिजे। अरे धारावीकरांना विचारा की त्यांना काय पाहिजे? तुम्ही जे सांगता ना डीसी रूल मध्ये बदलाव, याचा परिणाम उद्या इम्पॅक्ट असेसमेंट तुम्ही केलेला आहे का? मुंबईवर काय होणार आहे? 6-7 पटीने तुम्ही देताय त्यांना। जिथे TDR जनरेट होत नाही तिथे TDR जनरेट केला, जिथे लोड होत नाही तिथे लोड करण्याबद्दल बोलताय आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या जे आहे ना ह्या डीसी रूल बदल करण्याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे। ते म्हणतात ना सजेशन ऑब्जेक्शन, त्यात आम्ही सबमिट केल्या, पण लोकांना जागरूक करण्याचं काम आमचं आहे की या माध्यमातून प्रत्येक मुंबईच्या विकासकांनी 40% TDR त्यातला फर्स्ट TDR सुद्धा हा अडाणींकडून घेतला पाहिजे आणि म्हणून एवढी कशासाठी मदत चाललेली आहे? 90% रेटपर्यंत घेण्याचा अधिकार दिलेला आहे। ही कोणाची मजुरी चाललेली आहे? इंडेक्सेशन नाही त्यांच्यासाठी, म्हणजे एका तऱ्हेने मोठा भ्रष्टाचार आहे असा आमचा आरोप आहे। सरकार या निर्णयावरती पुनर्विचार करेल असं वाटतं का? सरकार खरोखर निर्णयावरती पुनर्विचार करेल? परवा मी शेतकऱ्यांच्या मोर्चावर गेले होते, मी त्यांना भाषण करताना एक उल्लेख केला की सर्वांनी एकजुटीने लढलं पाहिजे। शेतकऱ्यांचं आंदोलन 1 वर्ष चाललं, त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे टाकण्यात आले, त्यांच्या अंगावरती पाणी टाकलं गेलं, अश्रुधुरा व्हायला गेला, पण ते हटले नाहीत, ते त्या ठिकाणी मजबूतीने लढत राहिले। धारावी हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते। हे सरकार कोणासाठी काम करतं? आता एअरपोर्ट, बँका, पोर्ट कोणासाठी चालतं? कोळसा आणि इलेक्ट्रिसिटी कोणासाठी चालतं हे मला सांगायची गरज आहे? म्हणजे ह्या देशामध्ये अडाणी कोण आहेत ज्यांच्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या जातात? डीसी रूल बदलले जातात, 1 दिवसाआधी वर्क ऑर्डर दिली जाते, टेंडर बदललं जातं। त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ही लढाई आमच्या लोकांच्या हक्कासाठी, त्यांना BKCचं एक्सटेन्शन करायचं आहे, पण धारावीची ओळख ही धारावीची ओळख आहे। धारावीच्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे ही जबाबदारी आमची आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, सुपारी घ्यायचं काम वर्षा गायकवाड करते। माझा इतिहास विचार, धारावीमध्ये जाऊन विचारा, सुपारी घेऊन काम करण्याचं आणि रेटून खोटं बोलायची सवय आम्हाला नाही। जे करत असतील ते करत असतील, पण मला हे सांगायचंय की जर मुंबईला तुम्ही वेटीस करणार असाल, सर्वसामान्य माणसाच्या घराला तुम्ही महागडं करणार असाल आणि त्याचा फायदा फक्त अडाणींना देत असाल, मला कळत नाही। मी प्रश्न अडाणींना विचारते, मी भ्रष्टाचार अडाणीबद्दल बोलते, पण BJP का माझी म्हणते? मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्यांकडून पाहिजे। मी अडाणींच्यावर आरोप करते,
टेंडरच्या विरुद्ध आरोप करते, जीडीसी रूल मध्ये बदलाव झालाय त्याचा फायदा आमच्या लोकांना मिळत नाही, मी अडाणीवर आरोप करते ना. मग भाजपचे नेते का आमच्यावर आरोप करतात? म्हणजे त्यांना पाठीशी घालतात का? म्हणजे कोणाचे कोण दाते आहेत? मी कुठल्या बिल्डरचे घेऊन आलेले नाव धारावीमध्ये एकाही माणसाने सांगा मी कोणाकडे बिल्डर घेऊन गेलेले आजपर्यंत. राहुल शेवाळे कुठे बिल्डर घेऊन गेले मला माहितीये, पण मला सांगायचंय की तुम्ही कोणाच्या सपोर्ट मध्ये बोलताय? अडाणीच्या, ज्यांची आर्थिक पत नाही, सामाजिक पत नाही. हा माझा रिपोर्ट नाही, हिंडनबर्गचा रिपोर्ट आहे. त्यांची बाजू घेऊन तुम्ही आमच्या लोकांचं भविष्य त्यांच्या हातात दिलंय. सर्वे ते करणार, प्लॅनिंग अथॉरिटी ते करणार, आमच्या लोकांचं म्हणणं पण ऐकून देणार नाहीत. त्यांच्यासाठी पोलीस अधिकारी दिला स्पेशली, तोडायला झोपडे. कोण आहे थोडे मोठे ते? आम्ही सरकारला प्रोजेक्ट दिला होता. आता तुम्ही 80% शेअर झालायत, 20% शेअर मध्ये सरकार आले. सरकारने घ्यावा, टीडीआर जमा करावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू